आपल्या व्यक्तिमत्वाचे 5 घटक आहेत. कोणते आहेत ते घटक बघूया आपण. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे शरीर, आपल्याला माहिती आहे. दुसरा घटक ज्याला आपण प्राण म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला व्हायटल हा शब्द आहे. तिसरा घटक म्हणजे मन. शरीर, प्राण आणि मन हे 3 घटक आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहेत असं आपण गृहीत धरूया. चौथा घटक आहे चैत्य पुरुष, ज्याला इंग्रजीमध्ये त्यांनी सायकिक बीइंग असा शब्द वापरलेला आहे. यालाच आपण आपल्या पारंपरिक योगामध्ये एक प्रकारे अंतरात्मा हा शब्द वापरलेला आहे किंवा हृदयस्थ पुरुष असाही शब्द आपल्या उपनिषदांमध्ये त्याच्यासाठी वापरलेला आढळतो. या सायकिक बीइंगला श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्त्वज्ञानामध्ये, पूर्ण योगामध्ये विशेष महत्त्व आहे. आणि आणखीन एक 5वा घटक सांगितला आहे त्यांनी, तो म्हणजे आत्मा, सोल.